थँक्यू. आजच्या या वेबिनारच्या बाबतीमध्ये आपण उपस्थित असलेले डॉक्टर जगताप सर, कार्याध्यक्ष ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट, कोलमेक सर आणि सर्वच एक्सपर्ट्स आणि सायंटिस्ट आणि बाकीचे या क्षेत्रातील मान्यवर. खरं म्हणजे मी पहिल्याने आपणा सर्वांना एक धन्यवाद देईल की आपण एक ॲल्युमनाय म्हणून हे सर्व करता आहात आणि जे याच्यामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करतात. त्यापैकी एक महत्त्वाची ॲक्टिव्हिटी म्हणजे आपण एक नॉलेज बेस स्प्रेड करता आहात, त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह एंगेजमेंट करता आहात. खरं म्हणजे एक दाद देण्यासारखी गोष्ट आहे आणि देअरफॉर आय वुड लाईक टू कॉंग्रॅच्युलेट ऑल ऑफ यू दोज हू आर इन्वॉल्ड इन दिस थिंग. आणि त्याबद्दल मला खरं म्हणजे की अभिमान आहे की आपण ही ॲक्टिव्हिटी सुरू केलेली आहे, जेणेकरून सध्याच्या विद्यार्थ्यांना किंवा समाजाला त्याचा निश्चितच फायदा होईल. मी ज्यावेळेस हा विषय माझ्याकडे कुठला मी बोलावं असं आलं त्यावेळेस एक तर खरं म्हणजे की मला एक दोन डिस्क्लेमर करायचे आहेत. डिस्क्लेमर असं आहे की मी जरी ॲग्रिकल्चर पोस्ट ग्रॅज्युएट असलो तरी शेती क्षेत्राशी माझा संबंध 39 वर्षापूर्वी संपला आणि त्यानंतर मग मी प्रशासनामध्ये आल्यानंतर एक बाबू म्हणून मी गेले 35-36 वर्ष काम केलेलं आहे. त्यामुळे तसा डायरेक्टली असा काही संबंध कृषी क्षेत्राशी नाही आहे. त्यामुळे असा कृषी क्षेत्राशी ज्याचा संबंध नाही आहे अशाने ज्यांनी आयुष्य घातलेलं आहे याच्यामध्ये, ज्यांनी PhDs केलेले आहेत अशासमोर बोलणं म्हणजे जरा थोडंसं धाडसाचं काम आहे, पण मी ते करणार आहे. कारण असं आहे की कधी कधी आम्हा लोकांना ज्यांना कृषी क्षेत्राचं काही विशेष समजत नाही आहे किंवा ज्यांनी काही फॉलो केलेलं नाही त्यांचे विचारसुद्धा कधीतरी समोर येणं गरजेचं असतं. आणि म्हणून मग कदाचित त्याचा विचार तुम्ही करून कदाचित या क्षेत्राबद्दल आणखी जास्त काही भरीव करू शकाल किंवा त्याच्यामध्ये जे काही होणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं सामान्यांना किंवा कृषी क्षेत्राच्या बाहेरच्या लोकांना. त्याच्या बाबतीमध्ये थोडंसं कुठेतरी मला वाटतं की असा जो गॅप आहे तो भरून काढला जाईल. दिस इज माय डिस्क्लेमर की मी एक्सपर्ट नाही आहे. दुसरं असं आहे की मी ज्यावेळेस प्रशासनामध्ये आलो त्यावेळेस मला ॲग्रिकल्चर, शेती, कृषी हा विषय माझ्याशी अतिशय जवळचा होता आणि मी कुठे जरी गेलो तरी मला नेहमी या क्षेत्राबद्दल अतिशय आपुलकी राहिलेली आहे, वेगवेगळ्या कारणासाठी असेल. आणि मला खरं म्हणजे की कधीतरी खूप असं वाटायचं की कधीतरी मला कृषी आयुक्त किंवा प्रधान सचिव कृषी किंवा सचिव कृषी म्हणून संधी मिळेल, पण ती उपलब्ध झाली नाही. कारण काही का असतील तसा मी काही प्रयत्न कुठल्या पोस्टिंगसाठी केला नाही. पण एक वेळेस असं झालं होतं की तसं शक्य होतं, पण नंतर असं समजलं की नाही, मला त्यांनी नाकारलं तिथे. कारण माझ्यासारखा माणूस नको होता. आता माझ्यासारखा म्हणजे काय मला माहीत नाही, पण त्यावेळेस नाकारलं. त्यात काही विशेष असं नाही आहे, असं बऱ्याच वेळेस घडतं. ह्यामध्ये एक असं आहे की आपण सर्वांनी गेले 30 वर्ष, 37 वर्ष, 40 वर्ष काम केलं असेल. आपल्यापूर्वी काही लोकांनी काम केलेलं आहे आणि खरं म्हणजे की गेले 70-72 वर्ष या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर प्रचंड कृषी क्षेत्रामध्ये काम झालेलं असेल. चौथी आपली हरित क्रांती झालेली असेल, त्याच्यामध्ये व्हाईट रिव्होल्युशन झालं असेल दुधाच्या बाबतीमध्ये. आपण खरं म्हणजे की अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण झालेलो असो. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या झाल्यात आणि त्याचं बरंचसं क्रेडिट आपल्यासारखे जे लोक काम कृषी क्षेत्रामध्ये करतात, शास्त्रज्ञ म्हणून करतात किंवा एक्सटेन्शन वर्कर्स म्हणून करतात किंवा ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून करतात, त्यांच्यामधून अशी एक भरीव कामगिरी झालेली आहे. आणि त्याच्याबद्दल मग खरं म्हणजे की याच्यामध्ये फार काही असं चुकीचं चाललं आहे असं मला वाटत नाही आहे. जे चाललेलं आहे ते योग्य चाललेलं आहे. पण प्रश्न असा होतो की हे जे आहे ते जे चाललेलं आहे ते एका लयबद्ध पद्धतीने चाललेलं आहे. फार चांगली गोष्ट असते की एखाद्या क्षेत्रामध्ये लयबद्ध जर विकास होत असेल तर तो चांगला असतो. मग तो विकास कसा असेल की मग प्रॉडक्टिव्हिटी पर एकर कशी वाढवायची किंवा सीड रिप्लेसमेंट रेशिओ कसा वाढवायचा किंवा नवीन व्हरायटीज कशा इंट्रोड्यूस करून मग त्याला पेस्ट कंट्रोल ऑटोमॅटिकली कसा होईल तो असा बघायचा. म्हणजे एकंदरीतच आपलं याचा दर एकरी उत्पादन कसं वाढेल याकडे आपला जास्त भर आहे. बऱ्याचशा बाकीच्या गोष्टी आहेत, मी त्याच्यामध्ये जाणार नाही कारण तो आज विषय नाही आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जे घडत होतं त्या गोष्टी खरं म्हणजे की आपण आपल्या सगळ्यांच्या कलेक्टिव्ह एफर्ट्समुळे ह्या झालेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये ICR असेल, तुमचा बऱ्याचशा इन्स्टिट्यूशन्स असतील किंवा मग देशाच्या पंतप्रधानांपासून ते शेवटच्या वर्करपर्यंत, ॲग्रिकल्चर असिस्टंटपर्यंत सगळ्याचं त्याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे. आता हे योगदान आहे त्याचा परिणाम काही झाला आहे का? निश्चितच झाला आहे. मग त्याच्यामध्ये अन्नधान्याचं प्रमाण किती होतं, मग ते काय झालं, ही स्टॅटिस्टिक्स तुमच्याकडे आहे आणि आम्ही कधीतरी तो दरवर्षीच्या बजेटच्या पूर्वीचं जे एक स्टॅटिस्टिक्स पुस्तक असतं त्याच्यामध्ये ते वाचतो. अभिमान वाटतो अशा गोष्टीला. पण कधीतरी
हा क्षेत्राच्या थोडंसं बाहेर येऊन की आपण या क्षेत्राकडे कसं बघू शकतो. आणि म्हणून माझं टायटल जे होतं की व्यापक दृष्टिक्षेप, नुसताच दृष्टिक्षेप नाही आहे की कृषी क्षेत्रावरील व्यापक दृष्टिक्षेप. म्हणजे कृषी क्षेत्राचा दृष्टिक्षेप म्हणजे मी आता जे सांगितलं की सीड रिप्लेसमेंट रेशो असेल, फर्टिलायझरचं किती कन्झम्पशन असेल, प्रॉडक्टिव्हिटी किती वाढलेली आहे, दरडोई उत्पन्न किती वाढलेलं आहे शेतकऱ्यांचं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या दृष्टिक्षेप झाला. मी व्यापक दृष्टिक्षेप म्हणतो. आणि व्यापक दृष्टिक्षेप ज्यावेळेस असं म्हणतो त्यावेळेस हा एक विषय ॲग्रिकल्चरच्या थोडासा बाहेर जातो, कृषीच्या बाहेर जातो. आणि मग जनरलिस्ट म्हणजे एक सगळ्या इकॉनॉमीचा हिस्सा म्हणून याच्याकडे आपण कसं बघायचं ते आपण सगळं बघितलं पाहिजे. अर्थात हे खरं म्हणजे की माझे विचार आपल्याला पटायलाच पाहिजेत असं नाही आहे. कारण माझे विचार काही एखाद्या सायंटिस्टने दिलेल्या रिसर्च पेपरमधून आलेले नाही आहेत, किंवा एखाद्या स्टॅटिस्टिक्सच्या पुस्तकातून आलेले नाही आहेत, किंवा एखाद्या एक्सपर्टनी दिलेले हे माझे स्वतःचे विचार असतील. त्यामुळे माझा हा दुसरा डिस्क्लेमर आहे की मी जे बोलतोय ते खरं म्हणजे की आपण तपासून घेतलं पाहिजे की योग्य आहे किंवा अयोग्य आहे. आणि नसेल तर तुम्ही खरं म्हणजे ते क्वेश्चन केलं पाहिजे आणि इथेच ते विसरून गेलं पाहिजे. पण काही गोष्टी मला कायमस्वरूपी कृषी क्षेत्राबाबत डिस्टर्ब करत आलेल्या आहेत. आय एम कम्प्लिटली डिस्टर्ब अबाउट ॲग्रिकल्चर सेक्टर. इन स्पाईट ऑफ हे सगळं चांगलं घडत असलं तरी त्याच्यामध्ये काही गोष्टी ह्या खरं म्हणजे की तुम्हाला इंटरनली डिस्टर्ब करणाऱ्या आहेत. आणि मग तुम्हाला कदाचित ते वाटत नसेल, कारण आपण जे त्याच्यामध्ये असलो की ते लक्षात येत नाही, आपण इंटरनल असल्यामुळे. बाहेरच्या लोकांना कदाचित त्याचे थोडे हे होतं की लक्षात येतं की काय चाललेलं आहे. मला हा मुद्दा समजावून सांगण्यासाठी आपण कृषी क्षेत्र हे जगामध्ये सध्या कुठे आहे. आपण सांगतो की आपण खरं म्हणजे की आता अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालो आहोत, तेलाबियाच्या बाबतीमध्ये आपण स्वयंपूर्ण होण्याच्याकडे वाटचाल चालू आहे, बाकीच्याकडे चांगली आहे. पण जगामध्ये जगाची जी अर्थव्यवस्था आहे, शेती कृषी क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचा एक हिस्सा आहे. त्यामुळे आपण त्याला स्वतंत्र करून चालणार नाही. मग इतर अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवरती शेती कुठे आहे हे सर आपण बघितलं पाहिजे. जगाची जी $81 ट्रिलियन अर्थव्यवस्था आहे आणि ज्याच्यामध्ये अमेरिका ही $21 ट्रिलियन आहे, चायना हे $14 ट्रिलियन आहे, भारत हे $2.7 ट्रिलियन वगैरे असं काही आहे. आपण 6व्या-7व्या क्रमांकावरती असतो. तो जरी मुद्दा बाजूला ठेवला तरी हे जे आपले इकॉनॉमीचे 3 सेक्टर्स आहेत की प्रायमरी सेक्टर म्हणजे कृषी आणि त्याच्याशी संलग्न असलेलं आहे, दुसरं म्हणजे की कारखानदारी, आणि तिसरं म्हणजे सेवा क्षेत्र. याच्यामध्ये कृषी क्षेत्र कुठे आहे. खरं म्हणजे की जगातली 60% लोकसंख्या, 60% लोकसंख्या आजही शेतीवरती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अवलंबून आहे. 21व्या शतकाच्या दुसऱ्या दशकाच्या शेवटी सुद्धा भारताची लोकसंख्या कदाचित 50च्या दरम्यान असेल, काही 45 येतात, 50 येतात. हे स्टॅटिस्टिक्सला मी जास्त महत्त्व याच्यासाठी देत नाही की मला माहिती की स्टॅटिस्टिक्स कसं कलेक्ट केलं जातं आणि ते कसं अनालाइज केलं जातं. त्यामुळे बाय अँड लार्ज जे पिक्चर दिसतंय की जगाच्या 60% लोक अद्यापही शेतीवरती अवलंबून आहेत. म्हणजे जगाची जी इकॉनॉमी आहे $81 ट्रिलियन की ज्याला GDP आपण म्हणतो, सकल उत्पादन म्हणतो, त्याच्या 60% उत्पादन हे शेतीपासून आलं पाहिजे. किती टक्के जगाचं उत्पादन शेतीपासून येतं? फक्त 6.4%. 60% लोकसंख्या ज्याच्यावरती अवलंबून आहे त्याची उत्पादन क्षमता फक्त 6.4% आहे. उत्पादन वाढलं, सगळं झालं, पण त्याचा फायदा त्याच्यावरती अवलंबून असलेल्या लोकांना आत्ता 21व्या शतकामध्ये मिळतो का, हा तुमचा पुढचा प्रश्न आहे. आपल्याकडे कारखानदारी आहे. जगामध्ये कारखानदारीवरती मध्ये 30% उत्पादन GDP आहे आणि तुमचा 63% GDP आहे तो सेवा क्षेत्रामधून येतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जवळजवळ 93% 93 ते 94% GDP किंवा सकल उत्पादन जगाचं हे कारखानदारी आणि सेवा क्षेत्रामधून येतं आणि त्याच्यावरती फक्त 40% लोक अवलंबून आहेत. 93% उत्पादनावरती 40% अवलंबून आहेत आणि फक्त 6.4% जे शेतीचं उत्पादन आहे त्याच्यावरती 60% लोक त्याच्यावरती अवलंबून आहेत. आणि ही बाब जी आहे ती मला गेले 30-40 वर्ष डिस्टर्ब करते. कारण हा ट्रेंड आत्ताचा नाही आहे. हा ट्रेंड केव्हा सुरू झालेला आहे? हा ट्रेंड खरं म्हणजे की ज्यावेळेस मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामला तयारी करत होतो तेव्हा हा ट्रेंड तेव्हापासूनचा आहे. म्हणजे हे काही केवळ अचानकच झालं आहे असं नाही आहे. हा एक ट्रेंड आहे आणि तो जो ट्रेंड त्यावेळेस मी वाचायचो की हा ट्रेंड असा आहे का, असा का आहे, कारण त्यावेळेस विद्यार्थी म्हणून काही फार लक्ष द्यायचं नाही आहे. पण हा ट्रेंड मला कधीतरी वाटायचं की हा ट्रेंड आपण जे रिसर्च होतो ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीजमध्ये
किंवा हे इकॉनॉमिक्स डिपार्टमेंट आहे ॲग्रिकल्चर कॉलेजचं, अमेरिकेचं असेल, युरोपचे असेल, इंडियाचे असतील, ते तरी काहीतरी करतील आणि हा ट्रेंड समजा मला ॲग्रिकल्चरचा GDP वाढला नाही तरी चालेल, पण ती त्याच्यावरची अवलंबित्व आहे ते कुठेतरी कमी झालं पाहिजे होतं. तसं झालं नाही. पण भयानक परिस्थिती अशी झाली की ज्यावेळेस मी विद्यार्थी होतो तेव्हापासून आतापर्यंत ही घसरण सुरू झालेली आहे. मी याला दुर्दशा म्हणणार नाही, कारण दुर्दशा म्हणणं हा थोडासा अतिशय जास्त टेलिंग वर्ड होईल, पण एक घसरण झालेली आहे आणि ही घसरण ही कायमस्वरूपी चालू आहे. म्हणजे आपले जे काही रिसर्च आहेत, जे काही प्रयत्न आहेत, त्या प्रयत्नांचा परिणाम ही घसरण थांबवण्यासाठी तशी झालेली नाही आहे. आणि मग हे जर असं होत असेल तर मला असं वाटतं की कुठेतरी हे नुसतंच इंटरनली ॲग्रिकल्चर फार चांगलं दिसतंय, त्याचे कृषी क्षेत्रामध्ये सगळं चांगलं झालं, हे चांगलं जरी असलं तरी बाहेर कुठे काहीतरी असं दिसतंय ते खरं म्हणजे की लक्षात येत नाही. आता जगामध्ये 226 देश आहेत, त्या 226 देशापैकी फक्त 9 देशामध्ये शेती क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त GDP तयार होतो आणि 201 देशामध्ये तुमचा सेवा क्षेत्रामध्ये GDP जास्त आहे. कृषी क्षेत्र हे सगळ्यात जास्त GDP कुठला आहे? चीनचा आहे, त्याच्यानंतर भारत आहे आणि तिसरा म्हणजे अमेरिका आहे. चीनचा जो GDP आहे तो मला वाटतं 14-15% आहे आणि आपला 19% आहे आणि आपला फक्त 60% त्याचा हिस्सा आहे. म्हणजे काहीच नाही आहे चीनच्या पुढे, इव्हन कृषीच्या बाबतीमध्ये आपलं काहीच नाही. मला त्याचाही काही माहीत नाही आहे. अमेरिका हे या 6.4% जो GDP जगाचा तयार होतो ॲग्रिकल्चरमधून, अमेरिका त्याच्यात तिसऱ्या क्रमांक आहे. आपण नेहमी अमेरिकेचं म्हणजे आपल्याकडे खरं म्हणजे की आपले ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीचे अमेरिकन ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीवरती ते हे झालेले आहेत, बेस झालेले आहेत की तिथे रिसर्च कसा चालतो, एक्सटेन्शन कसं चालतं, त्याची फिलॉसॉफी सगळी तशीच आहे. आणि आपल्याकडे म्हणजे त्याचे देवाणघेवाणीचे प्रोग्राम पण असतात. या युनिव्हर्सिटीपासून त्या युनिव्हर्सिटीकडे आपले बरेचसे विद्यार्थी तिकडे शिकायला पण जातात. अमेरिकेमध्ये काय घडलं? अमेरिकेमध्ये 1920 मध्ये 40% वर्कफोर्स हा शेतीवरती अवलंबून होता. आज अमेरिकेचा फक्त 1% वर्कफोर्स किंवा 1% लोकसंख्या ही शेतीवरती अवलंबून आहे. आणि शेतीवरती त्यांचा GDP किती अवलंबून आहे? मग फक्त 1%. म्हणजे GDP जितका आहे तितकीच लोकसंख्या त्यांच्यावरती अवलंबून आहे. मग आपण ज्या देशाला आदर्शवत समजतो, युनिव्हर्सिटीज आदर्शवत समजतात, आपले सगळे एलिट लोक आदर्शवत समजतात, आपल्या देशातील सगळे म्हणजे ब्युरोक्रेसी असेल, पॉलिटिशियन्स असतील, की आदर्श कसं प्रशासन असतं, कशी व्यवस्था असावी, त्यांचा GDP कशी चांगला आहे, दरडोई उत्पन्न किती चांगलं आहे. पण त्या देशाने काय करून दाखवलं की 1940 पासून ते 1990 पर्यंत तो GDP जो आहे त्याच्यावरती जो GDPचं प्रमाण आहे त्या प्रमाणातच त्याच्यावरती लोकसंख्या अवलंबून राहिली असेल. आपली परिस्थिती काय आहे? आपल्याकडे मला वाटतं की हा आकडा आणखी मी काही वेगवेगळ्या ठिकाणी वेगळा मिळतो, पण आपण असं धरून टाकू की या देशाचं 15% GDP भारताचा हा शेतीमधून मिळतो आणि 23% तुमचा कारखानदारी आणि मग 61% हा सेवा क्षेत्रामधून येतो. मग 15% जर GDP हा किंवा सकल उत्पादन या देशाचं शेतीपासून येत असेल तर मग त्याच्यावरती किती लोकसंख्या अवलंबून पाहिजे? ऑफिशियली ते 45 ते 50 सांगतात. माझ्या ह्याच्याप्रमाणे ते 60 ते 65% पर्यंत आजही लोक डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली शेतीवरती अवलंबून आहेत. मला असं वाटतं ही डिस्टर्ब करणारी बाब नाही आहे की आपण काही जरी झालं तरी उत्पादन वाढवून त्याच्यावरचं शेतीवरचं अवलंबित्व कमी केलेलं आहे का? अवलंबित्व कमी केलेलं नाही आहे. जर अमेरिकेप्रमाणे आपलीही समजा 15% जर शेतीचं उत्पादन असेल, GDPचा रेशिओ असेल, तर 15%च लोकसंख्या त्याच्यावरती अवलंबून पाहिजे. किंवा 60% लोकसंख्या जर ॲग्रिकल्चरवरती डिपेंडेंट असेल तर 60% GDP हा ॲग्रिकल्चरमधून आला पाहिजे. आणि मग आपल्या देशापुढे काय प्रश्न आहेत सगळ्यात मोठे? आपल्या देशापुढे हा प्रश्न आहे की सीड रिप्लेसमेंट रेशिओ वाढवला पाहिजे, दरडोई शेतकऱ्याचं उत्पन्नापेक्षा त्याचा प्रॉडक्टिव्हिटी वाढवली पाहिजे. हे सगळं चालू आहे. हे प्रश्न आहेतच. हे प्रश्न तुमच्यापुढे तुम्हाला जास्त माहिती आहे. माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की तो जगामध्ये आणि विशेषतः भारतासाठी की कृषी क्षेत्रात काय केलं पाहिजे. कृषी क्षेत्रामध्ये सगळ्या युनिव्हर्सिटीज, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट्स आणि बाकीच्या गोष्टी बरोबरच, नुसतंच ह्याची जबाबदारी काय कृषी क्षेत्राची, ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीची नाही आहे, सर्व समाजाची, शासनांची जबाबदारी आहे की शेतीवरचं जे अवलंबित्व आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणातच तिथे GDP तयार झाला पाहिजे. तेव्हा कुठे मग अमेरिकेसारखी परिस्थिती होईल आणि आपण मग कुठेतरी महासत्ता
तिकडे जाण्याचं होतं सुरुवात करू. अन्यथा शेतकऱ्यांच्या आत्महत्या, नुकसान भरपाई, कर्जबाजारीपणा, कर्जमुक्ती किंवा कर्ज हे करणं कमी करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होऊ शकतील. मला असं वाटतं की वन फोकस प्रोग्राम आणि तो पाहिजे आणि त्याच्या अराउंड दॅट देन ऑल द पॉलिसीज, की मग त्या तुमच्या सेवा क्षेत्राच्या असतील किंवा ह्या सगळ्या गोष्टीच्या असतील, त्या पॉलिसीज ज्या आहेत, तो खरा म्हणजे की मेन रोग असा आहे की जितकी टक्के लोकसंख्या या क्षेत्रावरती अवलंबून असू तितकंच त्याचा GDP असला पाहिजे. हे कसं करायचं? देर आर वेज अँड मेथड्स ऑफ डुईंग इट. तुम्ही सगळे एक्सपर्ट आहात, बाकीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा एक्सपर्ट्स आहेत आणि हे सगळे एक्सपर्ट्स त्यामध्ये काहीतरी करतील. मला असं वाटतं की हे कुठेतरी होत नाही आणि हे होणारही नाही. लेट मी बी व्हेरी फ्रँक विथ यू, हे असं होणारही नाही. कारण काय, त्याला मी नंतर येणारच आहे, हे असं का होणार नाही. आणि त्या बाबतीत मला तुमचे खरं म्हणजे की तुम्ही अंतर्मुख व्हायला पाहिजे की असं का झालं. आणि मग तुम्ही तुमच्यापैकी काही असे म्हणाल की नाही, हे काही जगभर चाललेलं आहे. कृषी क्षेत्रावरून सेवा क्षेत्राकडे लोकसंख्या गेलीच पाहिजे. कृषी क्षेत्र हे कमी होत जाणारच आहे. आणि हे सगळे इकॉनॉमिस्ट, जगातले सगळे, मग तुम्ही टॉप इकॉनॉमिक्स युनिव्हर्सिटीज असतील किंवा नोबेल लॉरिएट जरी असतील, ते सुद्धा हे सांगतील की हे स्थित्यंतर आहे, की हे तुम्ही कृषी क्षेत्राकडून इकडे गेलं पाहिजे. हरकत नाही आहे, पण मग त्याच्यावरती अवलंबून असलेली लोकसंख्या सुद्धा तिकडे गेली पाहिजे. नाहीतर ते अशी काय. माझ्या दृष्टीने खरं म्हणजे की हे सगळं चुकीचं आहे आणि हा दृष्टिकोन कदाचित तुम्हाला आवडणार नाही. कारण याच्या बाबतीत असा कोणी विचार करत नाही, तो केला पाहिजे आणि मग बाकीचे सगळे प्रॉब्लेम्स तयार झालेले आहेत. मी तुम्हाला काही फार जुनं काही सांगणार नाही आहे. सुमारे 1350 कोटी वर्षापूर्वी आपण हे युनिव्हर्स तयार झालं. नंतर बरंचसं झालं. 450 कोटी वर्षापूर्वी पृथ्वी तयार झाली आणि 380 कोटी वर्षापूर्वी पहिला जीव तयार झाला. सगळ्यात महत्त्वाची घटना जर घडली असेल या पृथ्वीवर, तर 380 कोटी वर्षापूर्वी एक जीव तयार झाला आणि मग आपण इथपर्यंत पोहोचलो. 2 लाख वर्षापूर्वी मग माणूस तयार झाला आणि 70,000 वर्षापूर्वी मग पहिली कॉग्निटिव्ह रिव्होल्यूशन तयार झाली, की माणूस लँग्वेज सुरू झाला. किंवा मग त्यानंतर 30,000 वर्षापूर्वी तुमचा फायरचा वापर सुरू झाला. हे सगळं व्यवस्थित झालं. आणि हे ॲग्रिकल्चरच्या रेफरन्सने बोलतो. हे काही मी याचा बायोलॉजीचा क्लास म्हणून बोलत नाही, एक टिपिकल लेमॅन म्हणून आपल्याला सांगतोय. माझ्या दृष्टीने कॉग्निटिव्ह रिव्होल्यूशन हे एक बायोलॉजीचा वगैरे सगळा तो पोर्शन होता. फायर म्हणजे त्याची टेक्नॉलॉजी कशी वापरण्यात आली. माझ्या दृष्टीने या पृथ्वी तलावर सगळ्यात मोठी रिव्होल्यूशन जी झाली ते 12 ते 15,000 वर्षापूर्वी. ती रिव्होल्यूशन कुठली होती? खरं म्हणजे की आपल्याकडे फक्त असे सांगतात की फर्स्ट इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन, सेकंड इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन, थर्ड इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन, आणि आपण आता चर्चा करणार आहोत फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन. पण हे जग इतकं बायस्ड आहे ॲग्रिकल्चरच्या विरोधामध्ये. कारण हे कोण चालवतं जग? तर हे नॉन ॲग्रिकल्चर इकॉनॉमिस्ट, नॉन ॲग्रिकल्चर पॉलिटिशियन्स, नॉन ॲग्रिकल्चर ब्युरोक्रसी किंवा मग पॉल्युटेड माइंडसेट असलेला समाज हे सगळं असं चालवतं. खरी इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन पहिली सुरू झाली ती 12 ते 15,000 वर्षापूर्वी एका महिलेने सुरू केली. आपण 12 ते 15,000 वर्षापूर्वी जंगलामध्ये जनावरं मारून खायचो किंवा कंदमुळं करून राहायचो. पण त्या एका महिलेला वाटलं की हे दररोजचं भटकणं चुकीचं आहे, म्हणून तिने शेती सुरू केली. शेती सुरू करण्याचा मान एका महिलेला, शेती सुरू केली. ती खरं म्हणजे पहिली रिव्होल्यूशन या पृथ्वी तलावरती आहे. आत्तापर्यंत आपण जे आलेलो आहोत ते केवळ आणि केवळ शेतीची सुरुवात झाली म्हणून आपण इथपर्यंत आलेलो आहोत. खरं म्हणजे त्या शेतीच्या सुरुवातीमुळे काय काय झालं, मग त्याच्यासाठी ते सरप्लस अन्नधान्य सुरू झालं. मग ते सरप्लस अन्नधान्य कसं साठवायचं आणि साठवलेलं कसं मोजमाप करायचे, मग त्यासाठी गणित आलं. मग ते सगळं असं वाढत वाढत गेलं. मग शहरं आली, गावं आली आणि मग सिव्हिलायझेशन आलं. 2800 वर्षापूर्वी जसं इंडस सिव्हिलायझेशन सुरू झालं, हे सगळं सुरू झालं. म्हणजे या देशाचं, या जगाचं, पृथ्वी या ग्रहाचं चलनवलन मनुष्य म्हणून 12-15,000 वर्षापूर्वी जे खऱ्या अर्थाने सुरू झालं, प्रशासन सुरू झालं, इकॉनॉमी सुरू झाली, अर्थव्यवस्था सुरू झाली, ती केवळ ॲग्रिकल्चरच्या सुरुवातीमुळे झालेली आहे. तर आपण आता ॲग्रिकल्चर कुठे आहे? नोबडी नोज. एव्हरीबडी नोज. सर्व्हिसेस सेक्टर आणि इंडस्ट्री सेक्टर आणि सगळं त्या चाललेलं आहे. खरं म्हणजे की ह्या रिव्होल्यूशनमध्ये, ॲग्रिकल्चर रिव्होल्यूशनला कुठे सिरकू पण दिलेलं नाही आहे. काय कारण काय? ठीक आहे, ॲग्रिकल्चर आहे, शेती आहे, कृषी आहे, काय ठीक आहे. मला आपल्याला सांगायचं, फार मी जास्त जुन्या ह्याच्यामध्ये जाणार नाही आहे. मी अलीकडचा काळ घेईन.
त्याच्या अगोदरचा पण भरपूर आहे, पण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. वगैरे अलीकडचा काळ कुठला? ख्रिस्ताच्या जन्मापासून म्हणजे साधारणपणे इसवी सन 1 पासून इसवी सन 1700 लक्षात घ्या कालावधी. आणि त्याच्यापूर्वीचं सगळंच म्हणजे 12,000 वर्षापूर्वी, म्हणजे मानवाच्या इतिहासात जेव्हापासून इतिहास सुरू झाला, मानवाचा इतिहास हे 15-20 हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे, त्याच्यापेक्षा जुना इतिहास नाही आहे. त्यापूर्वी तो रानटी अवस्थेत इतर एप्सप्रमाणे जंगलामध्ये राहायचा, ईस्ट आफ्रिका वगैरे त्या भागामध्ये. आपण धरूया की AD 1 किंवा इसवी सन 1 ते इसवी सन 17 यामध्ये जगामध्ये केवळ आणि केवळ कृषी क्षेत्र हे सर्व इकॉनॉमी चालवत होतं. फक्त उत्पन्न जे होतं ते कृषी क्षेत्राचंच असायचं. आणि अशा वेळेस भारत देश हे जगाचं जे उत्पादन आहे, वर्ल्ड GDP जे आहे, जगाचं सकल उत्पादन आहे, त्याच्या 30 ते 40% उत्पादन हे भारताचं असायचं. म्हणजे 1750 पर्यंत भारत हा जगातील आर्थिक महासत्ता होता. का? कारण कृषी व्यवस्था होती. अजून इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन सुरू झालेली नव्हती. इंडस्ट्री सुरू झाली नाही, थोड्याफार होत्या की हातमाग वगैरे, पण ते सुद्धा भारतातच होतं. औरंगजेबाच्या काळामध्ये जे इंडस्ट्रीपासून जे प्रॉडक्ट्स तयार व्हायचे विशेषतः हे 25% हे भारतातच असायचं, की जगाच्या 25% GDP इंडस्ट्रीचा तो भारताचाच असायचा. मला सांगायचं म्हणणं आहे की मानवाच्या इतिहासामध्ये 12,000 वर्षामध्ये फक्त शेतीने, आता शेतीने म्हणणं मी म्हणणार नाही, शेतकऱ्याने पूर्ण अर्थव्यवस्था चालवली. किती वर्ष? 12,000 वर्ष. आणि याच्यामध्ये काय झालं मग? याच्यामध्ये राजे आले, याच्यामध्ये महाराजे आले, याच्यामध्ये सैन्य आलं, याच्यामध्ये मोठे किल्ले आले, याच्यामध्ये रस्ते आले, बोगदे आले, नदीवरचे घाट आले, पिरॅमिड आलं, आपल्या एलोरा अजंता आलं. जे काही घडलं ते केवळ शेतकऱ्यांच्या कष्टामुळे आणि त्यांनी दिलेल्या शेत साऱ्यामुळे. आपल्याकडेच नाही, जगभर. म्हणजे तुम्हाला जे जग दिसतं आणि जे 1700 पूर्वी जे झालेलं आहे, तुम्ही डोळे झाकून चालवा की हे शेतकऱ्यांच्या कष्टाचं आहे. शेतकऱ्यांनी कष्ट पिकवलं, त्याचा शेतसारा घेतला आणि त्याच्यामधून जे काही करायचं ते महाराजांनी, राजांनी किंवा काही पिरियडमध्ये ब्रिटिशांनी पण सुद्धा केलं. आणि ब्रिटिशांनी बरंचसं ते इंग्लंडमध्ये घेऊन गेले. त्यामुळे हे आपण खरं म्हणजे की लक्षात घेतलं पाहिजे की ह्या पृथ्वी तलावरील जे काही घडलं 200 ते 225 वर्षापूर्वी ते केवळ शेतकऱ्यांच्या कष्टामधून. मग चायनीज शेतकरी असेल, चीनची जी भिंत बांधण्यात आली, ती भिंत काही कुठल्या राजाच्या याच्यामुळे नाही, राजाने जे केलेलं आहे ते टॅक्समधून केलेलं आहे. किंवा एखादा अलेक्झांडर दी ग्रेट आपण जे म्हणतो, त्यांनी काही स्वतःचे पैसे केले, त्यांनी लुटलं, तर लुटलं कुणाचं? की काही राजांचं. राजांनी कुठून घेतलं होतं? तसेच सऱ्यामधून घेतलं होतं. त्यामुळे जगभर हे शेतकऱ्यांच्या कष्टामधून हे जग चाललं 17व्या. पण नाकारण्यात अर्थ नाही आहे की मग हे असंच होणार आहे. ठीक आहे, होणार असेल तर काही हरकत नाही त्या सगळ्या गोष्टीमध्ये. मला दुसरा मुद्दा एक सांगायचा आहे की 17व्या शतकानंतर मग जे घडत चाललं, त्यानंतर खरं म्हणजे की स्थित्यंतर घडायला लागली आणि तेव्हापासून मग काहीतरी बदल झालेला आहे. आणि त्याचा कनेक्ट मग आपल्याला कुठेतरी इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनशी लावावं लागेल. आपण जी चौथ्या इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनची जी आता गोष्ट करतो आहोत, ती सुरू करण्यापूर्वी मला आपल्याला एक सांगायचं आहे, आणि नंतर मी परत कृषी क्षेत्राकडे येणारच आहे, की हे आपण नाकारण्यात, कारण आज जे काही 500 वर्ष झालं की शास्त्रापासून सायन्सची रिव्होल्यूशन सुरू झाली 500 वर्षापासून, जे काही घडलं त्याचा बेस हा कृषी क्षेत्राने शेतकऱ्यांनी दिलेल्या कर रूपामधून तयार झालेल्या हे सगळं होता. मग गॅलिलिओ असेल, हे सगळे गोष्टी असतील, ते तिथून आलेले हे सगळं प्रकरण आहे. हा मुद्दा जो आहे, हा मुद्दा याच्यासाठी पाहिला पाहिजे. आणि दुसरी एक साधी गोष्ट, आपण अन्न वस्त्र निवारा म्हणतो. माणसाने, माणूस म्हणून कुठल्या गरजा आहेत त्याच्या? अन्न आणि वस्त्र निवारा एकच आहे. जंगलामध्ये राहताना आपलं वस्त्र आणि निवारा एकच होता. जास्त केस असल्या म्हणजे तेच आपला निवारा असायचा. गोरिला वगैरे काही घरं बांधत नाहीत कारण केस असल्यामुळे त्यांना चालतं. अन्न महत्वाचं आहे. त्यामुळे मग 21व्या शतकामध्ये सुद्धा अन्नाला जास्त आर्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा महत्त्व दिलं गेलं पाहिजे होतं, ते गेलं नाही. आणि त्याला मी दोष कुणाला देईल? तर त्याला दोष सर्व समाजाला देईल. आपण महत्त्व कशाला देतोय त्याच्यासाठी मी नंतर येणार आहे. पण जर माणसाला जगायचंच असेल तर ते जे प्रॉडक्ट्स आहेत, त्या प्रॉडक्ट्सला जे व्हॅल्यू आहे, ती व्हॅल्यू ही 1 नंबरचं महत्त्व तुमच्या मार्केट इकॉनॉमीमध्ये सुद्धा 1 नंबरचं महत्त्व हे अन्नाला, कारण ते बेसिक आहे, इकडे दिलं पाहिजे होतं. पण 1700 नंतर हे चित्र सगळं बदललं. काय झालं? आपण चौथ्या इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनच्या बाबतीमध्ये चर्चा करण्यापूर्वी आपण पहिल्या 2-3 इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन आपण विचार करूया.
डॉक्टर ओलमिक सरांनी आपल्याला ते सांगितलं. मी थोडंसं अजून त्याच्यामध्ये एलॅबोरेट असं करेल. आपल्या सगळ्यांना माहिती आहेच आहे, पण आपल्याला चौथी इंडस्ट्रियल रिव्होल्युशन करताना शेतीचा त्याचा कसा काही सांगड करता येईल यासाठी आपण ते बघितलं पाहिजे. 1776च्या त्या दरम्यानमध्ये फर्स्ट हे आला, तुमचं स्टीम इंजिन आला, जेम्स वॅटने आणला. तोपर्यंत माणसाचे स्नायू आणि जनावरांचे स्नायू हेच या ग्रहावरती ताकद होती आणि त्याच्याप्रमाणे कृषीवरती हे व्हायचं, बाकी पण व्हायचं. पण तेव्हापासून मग पहिली औद्योगिक क्रांती झाली. 1700 मी धरतो ते 1776 ते 1780च्या दरम्यान. नंतर मग ते स्पिनिंग जेनी आली, तुमच्या हातमागाच्या जाऊन ते स्पिनिंग जेनी आली आणि कुठेतरी मग कारखानदारी सुरू झाली आणि फर्स्ट इंडस्ट्रियल रिव्होल्युशन सुरू झालं. आणि हे एवढंच झालं की फर्स्ट इंडस्ट्रियल रिव्होल्युशन सुरू झालं. दुसरी इंडस्ट्रियल रिव्होल्युशन 1840 ते 1860च्या दरम्यान सुरू झाली. इलेक्ट्रिसिटीचा मॅस प्रोडक्शनसाठी वापर सुरू करण्यात आला. नंतर इंटरनल कंबशन इंजिन आलं आणि ते अजून तसंच आहे की त्याचे फार काही त्याच्यामध्ये एफिशियन्सी वाढलेली असं मला वाटत नाही, पण त्याच्यामुळे जे काही प्रकार घडला या पृथ्वी तलावरती आणि त्याच्यामुळे फॉसिल फ्युएलचा जो मारा झाला आणि त्याच्यामुळे मग वातावरणातील जो कार्बन डायऑक्साईड प्रमाण 288 ppm पासून आत्ताचे 420 ppm पर्यंत चाललेलं आहे. हे केवळ त्या इंटरनल कंबशन इंजिन आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे आणि तुमच्या इलेक्ट्रिसिटीचा अमाप वापर करण्यामुळे झालं. आणि अर्थात ह्या दोन्ही इंडस्ट्रियल रिव्होल्युशनमुळे प्रचंड रोजगार वाढला. पहिली इंडस्ट्रियल रिव्होल्युशन सुरू झाली त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं होतं की आता काय की माणसाचं काम यंत्र करणार आहे, त्यामुळे बेरोजगारी वाढेल. नाही, त्याच्यामुळे त्या यंत्रामुळे आणखी अपॉर्च्युनिटी झाली आणि खूप मोठ्या प्रमाणात रोजगारी वाढली. दुसऱ्या इंडस्ट्रियल रिव्होल्युशनमध्ये आता तर काय सगळे इलेक्ट्रिसिटीच काम करणार आहे, हे मशीनच काम करणार आहेत, त्यामुळे आणखी रोजगार नाही, त्याच्यामुळे आणखी ॲक्सिलरेटेड रोजगारी वाढली. आणि त्या रोजगारीचा परिणाम असा झाला की मग फ्लरिश झाल्यानंतर जगाची जी लोकसंख्या 100 कोटी होती 1800 मध्ये, ती गेल्या 200 वर्षामध्ये 7 पटींनी वाढली. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एक सुबत्ता वाढली या प्लॅनेटची आणि त्याच्यामुळे मग हे सुरू झालं. तिसरी इंडस्ट्रियल रिव्होल्युशन हे 1960 साली इंटरनेट आणि सॉफ्टवेअरचं हे सुरू झालं. त्यावेळेस वाटलं की आता काय की सगळे सॉफ्टवेअर काम करणार आहेत, पण तसं नाही आहे. त्याच्यामुळे आणखी तुमच्या कॉम्प्युटरायझेशन, सॉफ्टवेअर, प्रोग्रॅमिंग याच्यामध्ये हे वाढले आणि मग पूर्वीच्या दोन्ही रिव्होल्युशनच्या इंडस्ट्रियल रिव्होल्युशनपेक्षा याच्यामध्ये जास्त रोजगारी वाढली. हे सगळं झालं. हे सगळं होत असताना फक्त आपण याच्याकरतीच विचार करतो की इंडस्ट्रियल रिव्होल्युशन काय झालं, पण त्याच्याबरोबर जे चाललं त्याच्याकडे खरं म्हणजे आपण दुर्लक्ष करतो आणि तिथे खरं ॲग्रिकल्चरची, आता मी शब्द हा दुर्दशा वापरणार आहे, म्हणजे त्याचे खाली जाणार, हे दुर्दशेचा भाग आहे. कारण ह्या दोन्ही इंडस्ट्रियल रिव्होल्युशनमध्ये किंवा तिन्ही इंडस्ट्रियल रिव्होल्युशनमध्ये ॲग्रिकल्चर हा शब्द कुठेच येत नाही. तुम्ही कुठलंही पुस्तक काढा, कुठलाही रिसर्च पेपर घ्या, ॲग्रिकल्चरला विशेष काही असा त्याच्यामध्ये मेन्शन केलं जात नाही. त्याला कारण आहे. कारण असं आहे की पहिली इंडस्ट्रियल रिव्होल्युशन सुरू झाली त्यावेळेस कॅपिटलिझम, भांडवलशाही सुरू झाली. त्यापूर्वी भांडवलशाही नव्हती. त्याच्यावेळेस काय होतं की शेतकऱ्यांनी दिलेला जो कर आहे त्याच्यामधून पुढचं ते सगळं शासन चालायचं, ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या आणि त्याच्यामुळे पुढे काही असे कॉर्पोरेशन्स, कंपनी, अमुक तमुक असं काही नव्हतं. पण ज्यावेळेस फर्स्ट इंडस्ट्रियल रिव्होल्युशन सुरू झालं त्यावेळेस खरं म्हणजे की त्याच्यापूर्वी ज्या युनिव्हर्सिटी होत्या तिथे इकॉनॉमिक्स डिपार्टमेंट पण नव्हतं. त्यावेळेस इकॉनॉमिक्स डिपार्टमेंट सुरू झाले आणि कॅपिटलिझम सुरू झालं. आणि तेव्हापासून कॅपिटलिझम म्हणजे भांडवलशाहीचं वर्चस्व वाढत गेलं आणि ते वर्चस्व असं वाढत गेलं की दुसऱ्या इंडस्ट्रियल रिव्होल्युशनमध्ये मग मेगा कॉर्पोरेशन्स आल्या मोठ्या. आणि तिसऱ्या इंडस्ट्रियल रिव्होल्युशनमध्ये तर आता जग हे पूर्णपणे हे अर्थव्यवस्थेमुळे चाललेलं आहे. शेतीमुळे किंवा इंडस्ट्रीमुळे किंवा याच्यामुळे लोकांमुळे नाही आहे, हे अर्थव्यवस्थेमुळे चाललेलं आहे. दुसरं महायुद्ध संपलं आणि आपली सेकंड इंडस्ट्रियल रिव्होल्युशनमुळे खूप मोठी रोजगारी वाढली होती. पण हे महायुद्ध संपल्यानंतर मग काहीतरी जागतिक अर्थव्यवस्थेचं करावं म्हणून त्यावेळेस अमेरिकन प्रेसिडेंटने एक कॉन्फरन्स बोलवली होती ब्रेटन वूड्स इथं वॉशिंग्टन हॉटेलमध्ये. आणि त्यावेळेस ते ब्रेटन वूड्स सिस्टम, जे तुमची वर्ल्ड बँक असेल, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असेल, एक्सचेंज रेट असतील, अतिशय चांगली सिस्टम बनवली की हे जे भांडवलशाहीचं वर्चस्व आहे ते चांगलं आहे. भांडवलशाही वाईट आहे का? अजिबात नाही आहे. भांडवलशाहीमध्ये एफिशियन्सी आहे, सगळं आहे, सगळं आहे, सगळं आहे. पण त्याचं ओव्हर पॉवरिंग नको म्हणून ब्रेटन वूड्स सिस्टम आणली गेली आणि त्याच्याप्रमाणे काहीतरी 15-20 वर्षे अतिशय चांगलं चाललं जगाचं चलनवलन. जगामध्ये थोडं खरं म्हणजे की गरिबीचं प्रमाण वगैरे थोडंसं कमी, बिलो पॉवर्टी लाईनचे लोक वरती यायला लागले. पण त्याचे जी भूक आहे, ह्या भांडवलशाहीची जी भूक आहे ती भूक वाढत गेली. आणि मग 15 ऑगस्ट 1971ला प्रेसिडेंट निक्सन असताना त्यांनी जगाची जी व्यवस्था आहे, अर्थव्यवस्था, ती पूर्णपणे बदलून टाकली. त्यांनी व्हर्च्युअली ही डिमॉलिश्ड ऑल ब्रेटन वूड इन्स्टिट्यूशन्स
आणि मग तिथे डॉलरला हे केलं आणि त्याचे परिणाम काय झाले तुम्हाला माहिती आहे. मी सांगण्याची गरज नाही, पण मी फक्त टच करेल की 1971 नंतर ह्या जगाची अर्थव्यवस्था ही खऱ्या अर्थाने जे भांडवलशाही आहे किंवा ज्यांच्याकडे पैसा जास्त आहे तो पैसा घेणाऱ्यांच्याकडे गेली आणि तिथे मग ॲग्रिकल्चरचा डिस्कनेक्ट झाला की ॲग्रिकल्चर हे नाहिरेंचं क्षेत्र झालं आणि शेती व्यतिरिक्त जे आहेत की सेवा क्षेत्र असेल किंवा इंडस्ट्री असेल हे पैसेवाल्यांचं क्षेत्र झालं. म्हणजे मानवाची अन्न ही हे न राहता तिथे मार्केट इकॉनॉमी सुरू झाली की तुम्ही हे चांगलं आहे हे तुम्ही घ्याच. कशासाठी घ्या? तुम्हाला लागतं म्हणून नाही, आम्हाला पैसा पाहिजे म्हणून. आणि मग 1971 पासून जे होत गेलेलं आहे त्याचा इन्सर्जन्स ऑफ मनी पॉवर हे सुरू झालं आणि मग ॲग्रिकल्चरची दुर्दशा सुरू झालेली आहे. आणि ती दुर्दशा ही आता हे जे काही चाललेलं आहे की त्याचं श्रिंक होत चाललं आहे GDP प्रत्येक देशामध्ये, भारतामध्ये पण जगामध्ये. पण त्याच्यावरती ज्या प्रमाणामध्ये त्याचं अवलंबित्व कमी व्हायला पाहिजे ते अवलंबित्व तसं कमी होत चाललेलं नाही आहे. ते अवलंबित्व कमी होतं आहे पण तितक्या प्रमाणामध्ये नाही आहे. आपल्याला एक खरं म्हणजे आठवत असेल की 2008मध्ये लिमन ब्रदर्समुळे जगामध्ये मंदी आली, कोलॅप्स झालं. हे कोलॅप्स का झालं? ते भांडवलशाहीचं स्वतःचं कॅनिबलिझम सुरू केलं. म्हणजे भांडवलशाही इतकी मोठी झाली की त्यांनी स्वतःच्याच काही इन्स्टिट्यूशन्स कॅनिबलाइज करायला लागल्या आणि मग जग आज जे आहे ते खरं म्हणजे की खऱ्या अर्थाने या भांडवलशाहीच्या ह्याच्याखाली आहे, दबावाखाली आहे. आणि हा दबाव इतका मोठा वाढतोय की याच्यामध्ये पॉलिटिशियन्ससुद्धा त्या दबावाखाली आले गेलेले आहेत. आपल्याला माहिती असेल की एक जोसेफ स्टिग्लिट्झ नावाचा नोबेल लॉरिएट आहे इकॉनॉमिस्ट. त्यांनी एक लेख लिहिला होता व्हॅनिटी फेअर नावाच्या मासिकामध्ये, मला वाटतं 2001-2च्या दरम्यान असेल. आणि त्या मासिकामध्ये त्यांनी म्हटलं होतं की बाय दी 1% ऑफ दी 1% फॉर दी 1% असं एक आर्टिकल होतं. त्यानंतर त्यांनी ते पुस्तकामध्ये कन्वर्ट केलं. याचा अर्थ काय आहे की हे जे जग चाललेलं आहे आता, अर्थव्यवस्था चाललेली आहे ती फक्त 1% लोक ज्यांच्याकडे जवळजवळ 60 ते 65% 70% जे लोकसंख्या आहे जगाची त्यांची संपत्ती एकत्र केली ती संपत्ती फक्त 1% लोकांच्या इतकी आहे. त्यामुळे संपत्तीचं हे असं ध्रुवीकरण सुरू झालं फार कमी लोकांच्या हातामध्ये आणि ते इतकं विकृत स्वरूपात सुरू झालेलं आहे की आज दररोज हे विकृतीकरण वाढते. आणि आपण आपल्यापैकी इकॉनॉमिक्स डिपार्टमेंटचे कोणी येथे एक्सपर्ट असतील ते जिनीज जो कॉफिशियंट आहे तो जर बघत असेल तर तो फार फिनॉमिनली एककडे चाललेला आहे. भारत असेल तर बाकीचे देश असतील, इव्हन अमेरिकामध्ये इनइक्वॅलिटी तर प्रचंडच वाढत चाललेली आहे. त्यामुळे दॅट इज इन्सर्जन्स ऑफ मनी, इन्सर्जन्स ऑफ प्रायव्हेटायझेशन. आणि हे प्रायव्हेट क्षेत्र मग त्याच्यामध्ये माणूस ही संकल्पना बाजूला पडून केवळ पैसा ही संकल्पना आली आणि मग त्याच्यामुळे किती लोक अवलंबून आहेत ह्या अवलंबून असण्याच्या त्यांना काही तसं देणं घेणं नाही आहे. त्यामुळे ॲग्रिकल्चर हे जरी माणसाची मूलभूत गरज असली, शेती ही मूलभूत गरज असली, अन्न ही मूलभूत गरज असले, ज्याच्या मूलभूत गरजा नाही आहेत अशा गोष्टी पण ज्यांना पैसा मिळाला त्यामुळे तुमच्याकडे थोपवल्या जातात. कशा थोपवल्या जातात हे एक वेगळं सायन्स आहे, ते त्याबद्दल आपण वेगळं बोलू शकतो. पण गेले 30-40 वर्ष अनावश्यक वस्तूचं मार्केटिंग होतं आहे आणि म्हणून ही मार्केट इकॉनॉमी झालेली. इकॉनॉमी ऑफ मार्केट्स नाही आहे, मार्केट इकॉनॉमी. तुम्ही हे घ्याच. अन्न तर काय ठीक आहे ते मिळतंच आहे. त्यामुळे मग ॲग्रिकल्चरची दुर्दशा तेव्हा सुरू झाली. हा विषय मी थोडासा बाजूला ठेवून आपल्याला आता चौथ्या इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनमध्ये हे कसं पुढे आपल्याला घेऊन जायचं, कारण आपला वेळ फार कमी आहे. चौथी इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन हॅनोवरमध्ये 2011मध्ये हॅनोवर इंडस्ट्रियल फेअर झाला. त्यावेळेस ती पहिल्याने वापरण्यात आलं की फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन किंवा इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन 4.0. त्यानंतर स्क्वॅब नावाचा एक चेअरमन आहे ह्याचा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा, त्यांनी त्याच्यावरती पुस्तक लिहिलं, मला वाटतं 14-15 साली लिहिलं की फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन. एक लक्षात घ्या की गेल्या 200 वर्षामध्ये म्हणजे फर्स्ट इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनमुळे ॲग्रिकल्चर हे एक मार्जिनलाइज सेक्टर झालेला आहे. नो बडी स्पीक्स अबाउट इट. इट इज ऑल इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन. देर इज नो मेन्शन ऑफ ॲग्रिकल्चर, नॉट ॲट ऑल. त्यामुळे तुम्ही जे तुमचं सिग्निफिकन्स आहे ते तुम्ही थोडंसं विसरून गेलं पाहिजे की याच्यामध्ये ह्या सगळ्या व्यापामध्ये हे झालं पाहिजे. मी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बाबतीमध्ये एक सांगेल की आपल्याला वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन माहिती आहे, FAO फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन माहिती आहे, किंवा तुमच्या युनिसेफ आहे, सगळं आहे. आपल्याला कदाचित काही लोकांना असा समज असेल आणि अलीकडे WHO आपण ऐकतो की कोविडमुळे WHO पण.
पण ह्या पैशाच्या वर्चस्वामुळे जगातील ह्या ज्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स त्याही एकदम वीक होत गेलेल्या आहेत. WTO तुम्ही कुठे वाचता का? ही खरं म्हणजे की सगळं लोकांनी येऊन सरकारांनी येऊन एकत्र केलेली जागतिक संस्था आहे. पण त्याच्याऐवजी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, ज्याला सगळ्या देशांचे पंतप्रधान राष्ट्रपती जातात, पण ही युनोची संस्था नाही आहे, ही खाजगीच आहे. एक खाजगी संस्था आहे. कारण खाजगीकरण सध्या खूप प्रायव्हेटायझेशन वाढलेलं आहे आणि मनी तिथे त्याला ओव्हर पॉवर करतो आहे. त्या माणसाने हे लिहिलेलं आहे. हे सांगण्याचा उद्देश असा आहे की ह्याची सुरुवात झाली 2011 झाली असली तरी माझ्या दृष्टीने फोर्थ इंडस्ट्रियल रेव्होल्यूशनची सुरुवात ही 2007 साली झाली. कारण 2007 हे वर्ष असं आहे की त्यामध्ये भरपूर गोष्टी घडल्या की तुमचा आयफोनची टेक्नॉलॉजी, नंतर बिग डेटाची टेक्नॉलॉजी, नंतर तुमचं ट्विटर असेल, फेसबुक असेल, ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं ॲक्च्युअल ॲप्लिकेशन जे असेल की IBM वॅटसनचं फर्स्ट सॉफ्टवेअर येणं, अशा 20-25 गोष्टी ह्या 2007-08 साली घडल्या. त्यामुळे माझ्या दृष्टीने आय कन्सिडर दॅट की फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन ही 2007 साली सुरू झाली. त्या टप्प्यात हे काय आहे, फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन काय आहे आणि आपण काय करतो? जसं की उन्मेष सरांनी सांगितलं की फर्स्ट इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन, सेकंड इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनमध्ये आपण पारतंत्र्यात होतो, त्यामुळे काही करू शकलो नाही. थर्डमध्ये आपल्याला थोडंफार मिळालं, हैदराबाद, पुणे, बेंगलोरमधून थोडंफार मिळालं, पण पेरीफेरी फार काही त्याच्यामध्ये मिळालं नाही. फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन जर आपण समजून घेतलं नाही, आणि मी फक्त ॲग्रिकल्चरच म्हणत नाही, हा देश म्हणून, तर मग कदाचित मला वाटतं की आपण पूर्वी फॉरेन रुलरच्या सब्ज्युक्शन होतो, आपण इकॉनॉमिक स्लेव्हरीमध्ये जाण्याची त्याच्यामध्ये जास्त शक्यता आहे जर फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनच्या बाबतीमध्ये आपण आजच काही स्ट्रॅटेजीज केल्या नाहीत. त्यामुळे केवळ ॲग्रिकल्चरच म्हणून नाही तर एकंदरीत या देशाची इकॉनॉमी म्हणून. फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन ॲज उल्मेक सर सेड की इट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कॉग्निटिव्ह ॲनालिटिक्स, जिनॉमिक्स, रोबोटिक्स, 3D प्रिंटिंग अँड एव्हरीथिंग लाईक व्हॉट ही से. याच्यामुळे काय होणार आहे, जसं पहिल्या 3 इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनमुळे असं सांगण्यात आलं होतं की जॉब जातील, आणि आता चौथ्या इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनमुळे सुद्धा जॉब जातील असं सांगण्यात येतं. पण ते खरं होणार नाही असं आपण धरूया. पण ते खरं आहे का? तर हेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा 2018चा रिपोर्ट आहे, आणि आता त्यांचा 2020चा आलेला आहे. तो थोडासा त्यांनी चेंज केलेला आहे. पण दुसरे पण काही असे रिपोर्ट्स आहेत त्याच्यामधून असं सांगण्यात येतं की चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये पुढच्या 15 ते 20 वर्षामध्ये सध्याचे जे जॉब्स आहेत त्याच्यापैकी 65% जॉब्स हे व्हॅनिश झालेले असतील. कारण बऱ्याचशा गोष्टी ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, कॉग्निटिव्ह ॲनालिटिक्स, जिनॉमिक्स या सगळ्या गोष्टीमुळे ह्या गोष्टी होतील. आणि माझी अशी पर्सनल हंच आहे, अँड द वे आय एम स्क्रीनिंग दी लिटरेचर, मला असं वाटतं की पहिल्या 3 इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनमध्ये जसं की ते लांडग्याची गोष्ट असते, गुराखी सांगतो की लांडगा आला, गावकरी जातात आणि लांडगा नसतो. पण एक दिवशी खरंच लांडगा येतो आणि गावकरी वाटतं की हा आपली मजा करतोय, आणि पण तो ॲक्च्युली लांडगा येतो आणि शेळ्या घेऊन जातो. मला वाटतं की चौथी इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन हा लांडगा ॲक्च्युली आलेला आहे, आणि हे बरेचसे एक्सपर्ट्स दे ॲग्री विथ दिस थिंग की यावेळेस लांडगा आलेला आहे. आणि त्याचे सायन्स हे गेले 4-5 वर्षापासून जगभर दिसत आहे. जरी जॉब व्हॅनिश होत नसली तरी जो कर्व आहे जॉब ग्रोथचा तो कमी होत चाललेला आहे, किंवा GDPचा रिअल GDP जो आहे तो सुद्धा प्लॅटोईंग होत चाललेला आहे. त्यामुळे इथून पुढे खरं म्हणजे की जॉब लॉसेस, दुसरे काही जॉब्स तयार होतील पण नेट जॉब लॉसेस आर ऑन द अनव्हील हे होणार आहे. त्यामुळे चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे सगळ्यात जास्त फटका कोणाला बसणार आहे की ज्यांचा GDP कमी आहे, अवलंबित्व जास्त आहे, तो म्हणजे ॲग्रिकल्चर सेक्टर. जगामध्ये काही का होईना, पण भारत देशाची लोकसंख्या ही चीनच्या नंतर म्हणजे काही दिवसांनी आपण जास्त मध्ये जास्त असल्यामुळे, आणि जगातील जास्तीत जास्त शेतकरी लोक हे शेतीवरती अवलंबून असल्यामुळे जर जॉब लॉसेस झाले तर मग चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे एक हाहाकार, माइंड माय वर्ड, हाहाकार होण्याची शक्यता नकार देणार नाही. कारण काय, आपल्याकडे आपल्या एका नेत्याने सांगितलं होतं की एका कुटुंबामध्ये एका भावाने शेती करावी आणि एका भावाने इंडस्ट्रीमध्ये जावं, कारण अवलंबित्व कमी करावं इंडस्ट्रीचं. अतिशय चांगला थॉट आहे. पण चौथ्या औद्योगिक क्रांतीने ते दरवाजे बंद करायला सुरुवात केलेली आहे. कारण जर तिथे जर जॉब्स कमी होत असतील किंवा ते व्हॅनिश होणार असतील तर मग ही पॉप्युलेशन जी आपली 50-60% आहे ती कशी शिफ्ट करणार आपण तिकडे? कारण तिकडे शिफ्ट करण्यासाठी दरवाजा बंद होत चाललेले आहेत. हे कुठेतरी मला आपल्याशी जे चर्चा करायची होती, आपल्याशी जे संवाद साधायचा तो केवळ या गोष्टीसाठी की आपण आता भ्रमात राहिलो नाही पाहिजे की इथून पुढे मग आपल्याला
आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आता शेतीमध्ये असं होणार आहे, मग तो कधी त्याला इरिगेशन द्यायचं किंवा कुठला डिझीज येणार आहे, कुठली पेस्ट येणार आहे, काय करायचं आहे, हे सगळं होणार आहे. हे सगळं होणार आहे. ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा जॉब्स लॉस होणार आहेत. ॲग्रिकल्चरमध्ये फक्त ॲग्रिकल्चर सुपरवायझर नसतं, कारण सगळं टेक्नॉलॉजीने चालणार आहे. असलं एकही क्षेत्र नाही, इन्क्लुडिंग वकीलसुद्धा आता सॉफ्टवेअर झालेले आहेत. अमेरिकेमध्ये काही सॉफ्टवेअर कंपन्या IBM वॅटसनने जे काढलेलं आहे की आपल्या माणूस असलेल्या वकिलापेक्षा सॉफ्टवेअर वकील जास्त एफिशियंट आहे. 60-70% तो जास्त एफिशियंट आहे, जो माणूस 40-50% एफिशियंट जर असेल तर. त्यामुळे कुठलंही क्षेत्र त्यात ॲग्रिकल्चर सेक्टरसुद्धा नाही. त्यामुळे मला झोप उडवणारी जी गोष्ट वाटते, या देशाची जी जास्तीत जास्त अवलंबित्व असलेले आणि कमी GDPचं असलेल्या देशाचं पुढे जर काय होणार आहे. आणि मग याच्यामध्ये मग सांगितलं जातं की मग युनिव्हर्सल बेसिक इन्कम सारखं देणार आहे, की म्हणजे मोठ्या मोठ्या कंपन्यांनी पैसे गोळा करायचे, की जसे ॲमेझॉन असेल, अमुक असेल, तमुक असेल, यांनी पैसे गोळा करायचे आणि मग त्याच्यापैकी काही पैसे मग यांना शेतकऱ्यांना आजही सुरू झालेलं आहे की द्यायचे. पण हे मग स्लेव्हरी नाही का, ही इकॉनॉमिक स्लेव्हरी नाही का? मला वाटतं की चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये हे जर द्यायचं नसेल तर काय केलं पाहिजे त्याच्याकडे आपण नंतर येईल. पण थोडंसं काय केलं पाहिजे, औद्योगिक क्रांती चौथी काय असतात हे आपण थोडं बघू. पण याच्यासाठी बेसिक काय लागतं, की काय कुठली गोष्ट आपल्याला समजा पॅथॉलॉजीमध्ये बॅक्टेरियल ग्रोथ करायची असेल, त्याला सबस्ट्रेटम लागतं, चांगला मीडिया लागतो. तर हे चौथ्या औद्योगिक क्रांती जर चांगली चालवायची असेल तर जगामध्ये सबस्ट्रेटम काय पाहिजे, मीडिया काय पाहिजे, मीडियम काय पाहिजे, त्याचा बेस काय पाहिजे. आज तो बेसच व्हॅनिश झालेला आहे. जे लोक भांडवलशाहीच्या कब्जामध्ये आहेत ते डिसिजन घेण्याला शक्यता नाही, कारण हे असंच चाललेलं आहे, कारण ध्रुवीकरण होत चाललेलं आहे. त्यामुळे आपल्याकडे प्रत्येकाने सजग झालं पाहिजे की गव्हर्नमेंटने अशा काही पॉलिसीज, नॉट इन इंडिया, ऑल ओव्हर द वर्ल्ड, की ह्या चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे जॉब लॉसेस होणार नाहीत अशा पॉलिसीज आणल्या पाहिजेत. आपल्याला एक साधं उदाहरण देईल की चौथ्या औद्योगिक क्रांतीचं लांब झाली, आपल्या तिसऱ्या औद्योगिक क्रांतीचं उदाहरण देतो. आपल्या देशामध्ये 8 लाख औषधांची दुकानं आहेत आणि ते दरवर्षी सर्वसाधारणपणे 1,30,000 कोटींचा व्यवसाय करतात, विकतात औषधं, आणि सर्वसाधारणपणे 23-24,000 कोटी ते नफा कमावतात आणि दर दुकान ते 2-3 लाख वर्षाला नफा कमावतात. व्यवस्थित चाललेलं. या 8 लाखावरती सर्वसाधारणपणे 30 ते 40 लाख लोक अवलंबून आहेत, त्यांचे कुटुंबीय असतील, हे सगळे असतील. पण आता एक नवीन काय आलेलं आहे की ऑनलाईन औषधांचा सप्लाय, तो का करू नये, त्याला वेगळी कारणं आहेत ते सायंटिफिक. पण जर ऑनलाईन जर आलं ते 8 लाख दुकानं पडतील, त्यांच्यामध्ये 30-40 लाख लोक हे असतील आणि मग फक्त हे ऑनलाईन चालणाऱ्या 3-4 लोकांना हे 23,000 कोटीचा नफा मिळेल. याच्यामुळे काय साधणार आहे? त्यामुळे गव्हर्नमेंट इथून पुढे कुठल्याही क्षेत्रामध्ये मग जर वाढवायचं असेल आणि ॲग्रिकल्चर जे अवलंबित्व आहे ते जर शिफ्ट करायचं असेल, ती क्षेत्र तसे खरं म्हणजे की इंटॅक्ट ठेवता आली पाहिजे. आणि म्हणून कृषी क्षेत्रामध्येच रिसर्च, कृषी क्षेत्रामध्येच तुमचं प्रोडक्टिव्हिटी वाढवणं, यापेक्षा ही लोकसंख्या अवलंबित्व ती बाहेर कशी जाईल हे खरं म्हणजे गरजा इंटरनलाइज करून काही उपयोग होणार नाही. त्यामुळे तशी राजकीय व्यवस्था, तशी प्रशासकीय व्यवस्था, तशी सेन्सिटाईज समाज जोपर्यंत कोणी करणार नाही. खरं म्हणजे मी आपल्याशी संवाद साधायचं कारण एक आहे की शेतकरी तर त्याला बिचारा आपला तो रात्रंदिवस कपत असतो, त्याला विशेष माहिती नाही आहे. पॉलिटिशियन्स सर्वसाधारणपणे ते त्यांच्यामध्ये एक्सपर्ट असतात की निवडणुका कशा जिंकायच्या. तुम्ही लोक जे आहेत, आमच्यासारखे जे आहेत, आम्ही खरं म्हणजे पुढाकार घेऊन हे कसं बाकीच्या सेक्टरशी कसं निगडीत आहे आणि मग ॲग्रिकल्चरवरचा लोड कमी कसा करता येईल किंवा मग ॲग्रिकल्चरमध्ये कसं करता येईल. आता आपल्याला मी एक कॉन्क्रीट उदाहरण सांगतो की जे ऑलरेडी एलिट क्लासमध्ये गेलेले आहेत, सेवा क्षेत्रामध्ये किंवा कारखानदारी गेलेले आहेत, ज्यांच्याकडे थोडाफार पैसा आलेला आहे, नोकऱ्या जाणार आहेत, ते पुन्हा शेतीकडे वळतील आणि शेतकऱ्यांच्याकडून कवडी मुलाने घेऊन त्यांचा उदाहरणावर चालू शकतील. याची सुरुवात मी जिल्हाधिकारी नाशिक असताना झाल्याची पाहिलेली आहे. ॲक्च्युली खरं म्हणजे की आपण 70 वर्ष झाला की शेतीसाठी काय दिलेलं आहे, काहीच दिलेलं नाही. खरं आम्ही ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आलो, पण काय करू शकलो 70 वर्षामध्ये आपण शेतकऱ्यांचा 7-12 आपण बाहेर काढू शकलो नाही. 7-12 तद्दन फालतू प्रकार जगामध्ये नाही आहे. आपण खरं म्हणजे की एक सुटसुटीत शेतकऱ्याला एक त्याची जमीन, तुम्ही शेअर हजारो कोटीचे शेअर्स असतात आणि ते त्याचे कुठे इकडचा शेअर तिकडे जात नाही, पण तुमची जमीन जर विकायची असेल किंवा काय व्हायचं असेल तर ती सेफ राहू शकत नाही. ही व्यवस्था गेल्या 70 वर्षामध्ये आपण करू शकलो नाही. त्यामुळे कृषी क्षेत्राला थोडंफार सापत्न भाव हे ऑटोमॅटिकली चालत आलेला हा तो कुठेतरी कमी करण्याची गरज असणार आहे. चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये जे होणार आहे
आणि कृषी क्षेत्राला त्याचा जो इम्पॅक्ट होणार आहे त्याच्याशी मी थोडासा टच करेल, कारण टाईम कमी होत चालला आहे, कारण हा एक सेपरेट विषय आहे, कृषी क्षेत्र आणि चौथी औद्योगिक क्रांती. चौथी औद्योगिक क्रांती म्हणजे जसं आता वल्मेक सरांनी सांगितलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कॉग्निटिव्ह अनालिटिक्स, जिनॉमिक्स, अमुक तमुक हे तर आहेच आहे, पण ही चौथी औद्योगिक क्रांती नाही. चौथी औद्योगिक क्रांती म्हणजे मर्जर ऑफ फिजिकल अँड बायोलॉजिकल. हे जितकं चांगलं आहे तितकंच ते रिस्की पण आहे. 380 कोटी वर्षापूर्वी जसा या पृथ्वीवरती जीव तयार झाला आणि ती म्हणजे खऱ्या अर्थाने एक मोठी होमोसेपियन्स, बाकीच्या निस्तरणाभूत झालेल्या शेवटची स्पेसिस 13,000 वर्षापूर्वी मला वाटतं होमो फ्लोरेन्सिस गेली, त्याच्याबद्दल निअँडरथॅलर गेले. पण आपली होमोसेपियन्स ही शॉर्टेस्ट लिव्ड स्पेसिस असणार आहे, कारण पुढच्या 100-200 वर्षामध्ये आपण काहीतरी वेगळं सिबॉग, की हे जे फिजिकल आणि बायोलॉजिकल मर्जर होत गेला तर वेगळं काहीतरी त्याच्यामध्ये होणार आहे. आणि अशा वेळेस मग तिथे खऱ्या अर्थाने कास्ट सिस्टम तयार होईल. नाही, व्हॉट इज दॅट कास्ट सिस्टम? की इथून पुढे जसं की आपल्याकडे आता टेक्नॉलॉजी, तुम्ही खरं म्हणजे त्याचा आता वापर सुरू केला पाहिजे किंवा करतही असाल. CRISPR-Cas9 ही जी टेक्नॉलॉजी आहे, ह्या सगळ्या गोष्टी, याच्यामुळे माणूस पूर्ण बदलून जाईल, त्याचं चलनवलन बदलेल, त्याची थिंकिंग प्रोसेस बदलेल आणि त्याचं वय खरं म्हणजे काही ठिकाणी असं सांगितलं जातं की बाय 2045 डेथ विल बी ऑप्शनल. मरायचं की नाही आपण ठरवणार आहोत या सगळ्या गोष्टीमध्ये. इतकं चांगलं घडणार पाहिजे. चांगलं घडतानाच माणूस हा पूर्ण बदलेल आणि मग होमोसेपियन्स हे तिकडे हे असेल. त्याच्यापुढे खरं म्हणजे आता जगताप सरांनी सांगितलं होतं की तुम्ही क्लायमेटबद्दल बोला. क्लायमेट हा विषय अतिशय कमी झालेला आहे, कारण चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे बाकीचे खूप मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत. सगळ्यात शेवटी मी आपल्याला एक सांगेन की ही जी औद्योगिक क्रांती 380 कोटी वर्षापूर्वी माणूस जीव तयार झाल्यानंतर मग हळूहळू इव्होल्युशन होत गेलं आणि मग 12,000 वर्षापूर्वी शेती सुरू झाली आणि मग 200 वर्षापूर्वी इंडस्ट्रियल रिव्होल्युशन सुरू झालं. म्हणजे एखादं स्लो स्थित्यंतर सुरू झालेलं आहे. पण चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये हा ग्राफ असा नाही, तो असा चाललेला आहे. दर महिन्याला नाही, दर वर्षाला नाही, दररोज, दर मिनिटाला प्रोग्रेस भयानक पद्धतीने चाललेला आहे. यापूर्वी हे रिसर्च जे होते ते लॅबोरेटरीमध्ये असायचे. आता रिसर्च कोण करतोय, काय करतोय, कोणाला माहिती नाही. अलीकडे सांगितलं तर कोविड-19 लॅबोरेटरी ग्रोन आहे का मला आवडत नाही, पण तशी टेक्नॉलॉजी आहे, लॅब ग्रोन असे व्हायरसेस. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कृषी क्षेत्राच्या मधले अवलंबित्व कमी करणं हे ठेवलं पाहिजे. कृषी क्षेत्रामध्ये खरं म्हणजे की आता मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी कारखाने तयार होत आहेत, जरी प्रोडक्शन असेल, जर वेल असेल, आर्टिफिशियल मीट, त्याला आर्टिफिशियल म्हणणं चुकीचं आहे कारण ते टिश्यू कल्चरने केलेलं असतं. इट टेस्ट एक्झॅक्टली लाईक थिंग असं चालू. त्यामुळे ॲग्रिकल्चर, त्याला सेल ॲग्रिकल्चर असं सुरू केलेलं आहे. सेल ॲग्रिकल्चर म्हणजे शेती कारखानदारीकडे चाललेली आहे. या सगळ्याचा परिणाम किंवा दुष्परिणाम जो होणार आहेत त्याच्यासाठी खरं म्हणजे की आपण थोडंसं डायव्हर्सिफाय झालं पाहिजे ॲग्रिकल्चर. सध्याच्या स्थितीमध्ये जर आपल्याला काही करायचं जर असेल तर मी 2004मध्ये नाशिकला कलेक्टर असताना बाळासाहेब थोरात साहेब हे कृषी मंत्री होते आणि त्यावेळेस जिल्हाधिकारी म्हणून मी त्यांना खरीप हंगामाच्या आढावा बैठकीत सांगितलं होतं की आपण थोडंसं बदललं पाहिजे. कृषी विद्यापीठांनी आणि कॉलेजेसने पण बदललं पाहिजे. सिलेबस फ्युचरिस्ट केले पाहिजेत आणि बदल याच्यासाठी पाहिजे की इथून पुढे शेतकऱ्यांना माहिती की प्रोडक्शन कसं करायचं, काय करायचं, मार्केटिंग काय आहे आणि प्रोसेसिंग काय आहे, जग कशावरती चालतं. खरं म्हणजे ह्या युनिव्हर्सिटीचं कन्व्हर्जन मार्केटिंग युनिव्हर्सिटीज, ॲग्रिकल्चर मार्केटिंग युनिव्हर्सिटीज आणि ॲग्रिकल्चर प्रोसेसिंग युनिव्हर्सिटीज होणं हे 21व्या शतकाची गरज आहे. अन्यथा मग आपण हे दरवर्षी कर्जबाजारीपणा आहे आणि दरवर्षीच आपल्या मागे याच्यामध्ये नॅचरल कलॅमिटी आहे. या सगळ्या गोष्टी अशा चालत राहतील आणि मग याच्यामुळे आत्महत्या वगैरे ह्या असं दरवर्षी वर्ष आहे. मला आपल्याला एक सांगायचं आहे, आपल्या देशाला हे कृषीप्रधान देश म्हणतात. का म्हणतात मला माहिती नाही आहे. खरं म्हणजे की ज्या देशामध्ये कृषीप्रधान देश असेल तिथे खरं कृषीचं सेपरेट बजेट पाहिजे होतं, ते रेल्वेचं बजेट होतं, ते झालं नाही कधीच, कारण माहीत नाही आहे. मी प्रशासनाची आतली भाग सांगतो की समजा महाराष्ट्रामध्ये जर 50-60% लोक शेतीवर अवलंबून असतील तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त गरज सगळ्यात चांगले अधिकाऱ्यांची कुठे आहे? कृषी सचिव आणि कृषी आयुक्त आहेत. पण हे सगळे चांगले सोकॉल्ड चांगले अधिकारी असतात ते कुठे असतात? नगर विकास, अमुक आणि तमुक इकडे काय येत नाहीत. किंवा सगळ्यात महत्त्वाचं खातं होम डिपार्टमेंट असता कामा नये किंवा हाऊसिंग असता कामा नये किंवा नगर विकास असतं, कारण सगळ्यात महत्त्वाचं खातं कृषी पाहिजे याच्यामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत की कुठेतरी रिडंडन्सी आलेली आहे आणि त्या रिडंडन्सीकडे समाजाचं तितकं लक्ष नाही. त्यामुळे एक मार्जिनलाइज झालेला सेक्टर, पण त्याचं वास्ट अवलंबित्व आहे, खूप लोकसंख्या त्याच्यावर अवलंबून आहे.
हे कुठेतरी डिस्पेल झालं पाहिजे आणि हे कुठेतरी सगळीकडे बिंबवलं गेलं पाहिजे. मी ज्यावेळेस बघितलं या कृषी क्षेत्राच्या इकॉनॉमिक्सवरती जे बोलतात त्यांना कृषीशी काही संबंध नसतो. दरवर्षी मुंबईमध्ये पूर्वी पोस्टर लागायचं की ॲग्रिकल्चर ते इन्कम टॅक्स लावावं. हे कोणाला मी ॲग्रिकल्चर कधी बघितलेलंच नाही आहे. त्यामुळे ॲग्रिकल्चर जर तुम्हाला खरंच हे करायचं असेल तर ते इतर क्षेत्राशी ते मेन स्ट्रीममध्ये आलं पाहिजे आणि ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज आणि कॉलेजेसने आणि ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्सने कुठेतरी एक मुवमेंट केली पाहिजे. मी याच्याबद्दल खरं म्हणजे जास्त बोलणार नाही, पण एक शेवटी जाताना सांगेल की आपण हे अशी चर्चा घडवून आणता हे योग्य आहे. मला असं वाटतं की हा जो ॲग्रिकल्चर ॲल्युमिनस फोरम आहे त्यांनी एक मुवमेंट या देशामध्ये सुरू करायला हरकत नाही किंवा राज्यामध्ये करायला हरकत नाही की आपण एकत्र येऊन हे कुठेतरी समाज मनावरती बिंबवलं पाहिजे की ॲग्रिकल्चर हॅड फायर्ड द डेव्हलपमेंट ऑफ दिस प्लॅनेट फॉर 12,000 years. And just because last 200 years services and industry they are on the forefront, economy should not be deviated towards just these sectors. Economy should be supporting agriculture only, कारण शेवटी अन्न जे आहे ते बेसिक आहे. बाकीच्या ज्या गोष्टी येतात त्या सबसिडरी आहेत. हे कुठेतरी आपण सांगितलं पाहिजे आणि मला वाटतं की याची मूवमेंट या देशामध्ये सुरू केली पाहिजे. माझी याच्यासाठी तयारी आहे की ॲक्च्युअली काम करण्याची. आपल्यापैकी काही लोकांनी जर ठरवलं तर लेट स्टार्ट समथिंग या सगळ्या गोष्टीमध्ये की हे जे ओव्हरव्ह्यू आहे ते लार्जर पिक्चर आहे. ते लार्जर पिक्चरकडे कधीतरी आपण बघितलं पाहिजे आणि मग आपण त्याची सुरुवात करूया. मला वाटतं माझा वेळ संपलेला आहे. आय थँक यू ऑल ऑफ यू. अगेन आय एम रिपीटिंग माय डिस्क्लेमर की माझे हे पर्सनल विचार आहेत. कदाचित आपल्याला पटले नसतील तर आपण इथेच ते सोडून द्या, पण हे डिस्टर्बिंग विचार आहेत एवढं निश्चित. थँक्यू. धन्यवाद जगडे साहेब. काही एक प्रश्न आलेला आहे. डॉक्टर विवेक दामले यांचा प्रश्न आहे. त्यांनी प्रश्न विचारला आहे, आफ्टर कमेंडिंग अवर प्रोग्रेस ॲज अन ॲग्रिकल्चर नेशन, व्हॉट इज युअर पर्स्पेक्टिव्ह ऑन स्टेटस ऑफ द क्वालिटी ऑफ द ह्युमन कॅपिटल available in our country to take on the current and forthcoming global challenges? See, basic challenge, there is nothing called global challenge there today. There is nothing global challenge. It is the challenge only of survival of our large population. Earlier we used to call that human capital. We have got abundant human capital. But with the fourth industrial revolution, that has made into nullity. It has become irrelevant. Because the newer technologies do not require as many hands as they were required during first, second and third industrial revolution. Therefore, the bounty of human capital is now irrelevant. There is no world challenge. The challenge is that we must understand as how to shift the large population that is dependent on agriculture to some other economic activity smoothly without causing any damage to other sectors. It's a daunting task, and the only way that is available to anyone, to any thinker, and they come to the conclusion that it is only universal basic income. I totally disagree with him. We can still do something. We can still have some strategy. We can put our heads together and we can think that we can face our challenge. Let's not talk about global challenge. Our challenge is that we have to have a very peaceful society. If this continues, current trend continues, the peace of the country could be disturbed, because the hands after the Second World War, there was a large class that had emerged in the world, that is middle class. But in the post industrialization world, a large class is going to emerge, and that is class of jobless people. And where are going to be the jobless people? Because we have a large population, and we are going to be jobless people. So we have to challenge our own, challenge as a country. सर आपल्या सर काही प्रश्न आहेत अटेंडी आहेत त्यांचे, तर नाही, हा एक प्रश्न होता. कोणी विचारते का? इफ एनीबडी इज रेजिंग द हँड. पाटील साहेब विचारा. पाटील साहेब विचारा प्रश्न तुमचा. व्ही आर पाटील साहेब. व्ही आर पाटील साहेब विचारता येईल प्रश्न तुम्हाला? ठीक आहे. पुढचे नानासाहेब पाटील विचारा प्रश्न तुम्हाला. नानासाहेब जाधव विचारा प्रश्न. तुमचा अनम्यूट करा नानासाहेब जाधव आणि प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार. विचारा.
मला असं विचारायचं होतं, आपण धुळ्यामध्ये भेटलो होतो त्यावेळेस आपण शेती हेच सांगितलं की शेतीला थोडक्यात शेतीला चांगले दिवस येणार आहे. पण मग आता ही तोट्याची शेती शेतकऱ्यांनी किती वर्ष करायची अजून, असा प्रश्न माझ्यासारख्या शेतकऱ्याला निर्माण होतो. कारण आजही परिस्थिती तशीच आहे, अजूनही पुढच्या पिढीत पण तीच जर परिस्थिती असली तर मग ही शेती करून जर तोटा होत असला, आणि तुम्ही तर बोलले की शेतीला दिवस येणार आहे कुठंतरी, ते असं बेरोजगारी येणार आहे. मी शेतीला दिवस येणार आहेत असं म्हणत नाही आहे. शेतीला दिवस यावेत म्हणून ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज, ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स, पॉलिटिशियन्स आणि प्रशासन यांनी काम करणं गरजेचं आहे. आणि हे समजणं गरजेचं आहे की हे जे शेतीवरती अवलंबून असलेले आपल्या राज्यातील समजा 60% लोक आहेत, तर राज्याचं 60% उत्पादन शेतीमधूनच आलं पाहिजे. राज्याचं शेतीचं उत्पादन आपण महाराष्ट्राचा विचार केला तर मला वाटतं 12-13% शेतीचं उत्पादन येतं संपूर्ण राज्याचं, पण अवलंबून लोक असलेले 56% वगैरे काहीतरी असे आहेत. त्यामुळे हे प्रशासनाचं सध्या काय चाललेलं आहे की सीड रिप्लेसमेंट रेशिओ वाढवा, अमुक वाढवा, तमुक वाढवा, हायब्रिड वाढवा. पण बेसिक स्ट्रॅटेजी काय पाहिजे, केवळ ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटने सगळ्या डिपार्टमेंटची मिळून, की हे जे याच्यावरती शेतीवरती इतकी मोठी लोकसंख्या अवलंबून आहे, ती अवलंबून असणारी लोकसंख्या कमी कशी करायची आणि त्यांचं इन्कम कसं वाढेल हे केलं पाहिजे. नुसतं शेतीवरती चालणार नाही आहे ते आता. कारण जगभर काय चाललंय की अमेरिकेचं मी आपल्याला उदाहरण दिलं की अमेरिकेमध्ये फक्त 1% लोक शेती करतात आणि त्यांचं अमेरिकेचं उत्पादन फक्त 1%च्या शेतीवरून. हे खरं महत्त्वाचं आहे देशापुढचा प्रश्न, हा समजावून घेतला पाहिजे. नाही तर मग हे दरवर्षीच चालणार आहे की तुम्ही म्हणता त्याप्रमाणे की चांगले दिवस येतील ह्या मताचा मी आता नाही आहे. चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे शेतीला चांगले दिवस अशीच जर ट्रेंड राहिला, काही त्याच्यामध्ये मूलाग्र बदल केला तर बदल होऊ शकतो, अन्यथा नाही. विखे सर यांचा प्रश्न आहे. दगडू कदम प्रश्न विचारा. कदम साहेब तुमचा अनम्यूट करून विचारा प्रश्न. हॅलो सर, आता आपण फार चांगली माहिती दिली.